भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेता विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानाचा काँग्रेसने आज निषेध करत गांधी पुतळ्याजवळ फोटोला जोड्याने मारून आंदोलन केले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, अभ्युदय मेघे, अविनाश काकळेसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते। बीजेपी पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे रवींद्र चव्हाण यांनी 2 दिवसापूर्वी आमचे मुख्यमंत्री दोनदा जे मुख्यमंत्री राहिले महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राची शान होते, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा चेहरा, त्यांचा रुबाबदारपणा हा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। असा विलासराव देशमुखांबद्दल त्यांनी लातूरच्या प्रचार सभेत जे वक्तव्य केलं की लातूरमधून विलासराव देशमुखांचं नाव मिटवल्या जातील, पुसल्या जातील, हे अतिशय विचित्रपणाचं त्यांनी बोलणं केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही काँग्रेस कमिटीकडनं हा निषेध व्यक्त करतो आहे। हे नालायक पक्ष आहे आणि हा नालायक पक्षातला लोक नालायकासारखे बोलतात। कधी जवाहरलाल नेहरूंबद्दल बोलतील, कधी राजीव गांधींबद्दल बोलतील। यांना फक्त यांच्या पक्षातल्या नेत्यांबद्दलची व्यवस्थित माहिती नाही आहे आणि म्हणून हे इतर पक्षातल्या लोकांबद्दल काही ना काही बोलत आहेत। म्हणून याबद्दल आम्ही निषेध करतो। असंस्कृत पक्षाच्या असंस्कृत माणसाने जी आमची विलासरावजी देशमुख आहे, जो सुसंस्कृत माणूस आहे, विलासराव देशमुखांचं जे जीवनपट पाहिला तर अभ्यासू कर्तृत्ववान माणूस होता, जो आमच्यातून आज निघून गेला। त्या माणसाबद्दल असं वक्तव्य बोलणं हे कदापि चुकीचं आहे। म्हणून लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ह्या गोष्टीप्रमाणे बीजेपीच्या नेत्यांनी पहिले आपल्या आतमध्ये म्हणजे मनातलं त्यांचं जे घाण आहे हे साफ केली पाहिजे। लोकाला काही बोलायचं आणि कुठला नेता असा आहे असा आहे, तुम्हाला काही बोलायचा अधिकार नाही आहे। कारण तुमच्या गरिबांमध्ये आपण स्वतःच्या मनामध्ये झाकून पहा पहिले। कारण विलासराव देशमुख असताना एवढा उंडा माणूस त्याने अख्खा महाराष्ट्र घडवला, त्या माणसाला असं बोलणं हे तुमची सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही आहे। बीजेपीच्या अशा नेत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। लातूर येथे प्रचार सभेत बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल विलासरावांचं नाव निशाण आता इथून मिटवायचं आहे अशा टाईपचं अवमानजनक वक्तव्य। देशमुख हे महाराष्ट्राचे नेते होते, संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी या दिवशी आम्ही करतो आणि त्यांचा निषेध करायसाठी आज आम्ही वर्धा जिल्हा काँग्रेसतर्फे इथं आंदोलन आयोजित केलेलं आहे। मुर्दाबाद।